शेवाळे हा घराच्या बाहेर का निघत नाही रे? अरे त्याने टीव्ही चालू केला असेल, टीव्ही ऐकायचा जास्त शोक आहे. घरच्याच आहे ना? मला जरा शंका येते. कशाबद्दल? गेल्या वर्षी ढवळा रंग होता घराला, यंदा पांढरा कसा काय? बरोबर आहे, पांढरा होता ढवळा कसं काय? अरे एक झालं सगळं. अरे जमीन बी बिताडावर आहे. हा जमीन बिताडावर अरे काय जाऊ दे, मी त्याला हाक मारून घेतो. हो मास्टर किरण कुमार. नमस्कार. काय घरामध्ये काय अंड्यावर बसला होता का काय? काय नाही, जरा व्हिडिओ कॅसेट पाहत होता. हा, किती उशीर झाला दारामध्ये उभे आणि काय झालं? काय झालं म्हणजे तोंड घेऊन विचारतो. अरे सुधाकर मला एक सांग, काय तुम्ही तिघांचे भाद्रपद महिन्यासारखे जमलेले दिसताय, ते काय म्हणून? भाद्रपद महिन्यात गोळा व्हायला आमचे काय कुत्र्याची आवला दे. आम्ही काय कुत्रे आहे का? असू दे. तो बोलला काय वाईट बोलला का? वाईट बोललो का? कुत्र म्हणजे खंडोबा. एकटा होय मोठोबा, तुझ्या मायचा कोडगा तुझे, तुला कुत्र म्हण मांजर म्हणलाच नाही तुला. नाही काय रे, आले भाद्रपदाचे कुत्रे करून ठेवले म्हणजे आमची कुत्र्यापेक्षा लायकी आहे का? म्हणजे तुला एवढी लायकी आमची? म्हणजे तुला काय वाटतं भाद्रपद महिना फक्त कुत्र्यांकरता? नाही तर काय, गणपती बसतात केव्हा? भाद्रपद मध्ये. उठतात केव्हा? भाद्रपद मध्ये. मग सांग, एवढ्या मोठ्या गणपतीची उपमा मी तुला दिली, तू म्हणतो कुत्रा केला, तुझ्या जीवाला काही लाज तरी वाटते का? अरे तुझंच बरोबर आहे, म्हणजे देवाची उपमा आम्हाला दिली. देवाची उपमा फार उत्तम. पण घरामध्ये काय करीत होता? इतके दिवस आमची गाठ का घेतली नाही? 15 दिवस झाले तुझी गाठ भेट नाही येड्या. म्हणजे तुम्हाला काय माहित नाही का? काय माहित? अरे 15 दिवस झाले मी आजारी होतो, एकदम सिरियस बॉम्बल. हा तेच. काय 15 दिवस अंतरुणाला ठेवून ठेवणार? तुला आजार तरी कोणता झाला होता? दाढ दुखत होती. दाढ दुखत होती आणि किरकोळ दाढीच्या आजारासाठी घरामध्ये पडून राहिला. काय मूर्ख माणूस आहे, निर्लज्ज नालायक हलकट. मला येऊन सांगायचं. अरे दाढीचा मी स्पेशलिस्ट ना. गावामध्ये कुणाचं काही दुखत असलं, दाढीचा आजार असलं तर मला येऊन भेटतात. अरे गावरान औषधं, गावठी वनस्पतीची औषधं माझ्या जवळ नाही ना. कोणती? याच्या म्हाताऱ्याच्या टाळक्याला रांजरवडी झाली, मी आता औषध दिलं होतं. काय का नाही रे? टाळक्याला रांजरवडी होती का? मग डोळ्याला डोळा टाळक्याला नसतो, मग पुढे टीव्हीला असतो का? तुला औषध पाहिजे ना, मी औषध सांगतो तुला. हे बघ, एक धारी लिंबू घ्यायचं, घेतलं, त्याचे 2 भाग करायचे. अर्ध्या भागावर कापडाची गड्डी ठेवायची, निस्त्यावर गरम करून अलगद दाढावर टाकवायची, संध्याकाळपर्यंत दाढ मोकळी. आणि ते पण करून पाहिलं. निलगिरीचा बोळा ठेवला, रॉकेलचा बोळा ठेवला, काही उपयोग झाला नाही. आणि मग कशाने बरं झालं? संध्याकाळी बायको विचारायला काय होतं, तुम्ही उठत नाही, बसत नाही, खात नाही, पित नाही, पुढे जात नाही, काय भानगड काय? तुम्हाला होतंय काय? अरे बायको शेवटी ती विचारणार साथीदारीने. म्हणलं काय नाही, ते जरा दाढ दुखते. बर, काय सांगू सुधाकर तुला? काय? तिने प्रेमाने माझ्या गालावून हात फिरवला. पहिला ओट वर करून पाहिला. बर, हिरडीला थोडीशी सूज आली होती. प्रेमाने गालावून हात फिरवला. 2-3 मुके घेतले. संध्याकाळपर्यंत दाढ गायब, मोकळी ठणठणीत. काय बायकोच्या तोंडामध्ये वनस्पती आहे. तुझी दाढ कशानेच बरी झाली नाही? कशाने? बायको जवळ आली, प्रेमाने गालावून हात फिरवला, 2-3 मुके घेतले, संध्याकाळपर्यंत दाढ मोकळी ठणठणीत. वहिनी कुठे आता? घरी आहे का? मळ्यात आहे? घरी आहे. जायला 8 दिवस झालं, माझी बी दाढ जरा. तुझ्या माईचा हराम करून माझ्या बायको डोळ्या ठेवतो. इकडे बरी झाली ना? हा. तुझा तू एक काम कर ना, म्हशीचे मुठी घेत बस ना. म्हणजे तुला काय वाटतं, माझ्या बायकोनी तुझ्या जवळ यावा, तुझ्या गालावून प्रेमाने हात फिरवावा, तुझे 2-3 मुख घ्यावं, म्हणजे कसे तुझा गणपतीचा सीझन पास होतोय. काय जाऊ दे, तुला काय माहिती का, नाट्यावरती संगीत पार्टी आलेली, तुला गाणं वगैरे ऐकायचंय का नाही? अरे तमाशा आलेला आहे. हा, पैसे नाही तिथे, काय फुटाचा मार खायचा आहे. पैसे आहेत का? आहेत, पण माझे एकट्याकडे, तुमच्याकडे नाही का? आमच्याजवळ नाही. तुझे पैसे घालवायला चालू आहे, आम्ही मागलो. चल किरण, ही कलाकार मंडळी दिसते आहे आणि कलाकारांमध्ये ही प्रमुख आहे. आता आपली स्वतःची जीवाची करमणूक करायची म्हणजे नंतर त्यांच्या बरोबर पहिली ओळख पाडली पाहिजे. आता ओळख पाडायला त्याला मुरब्बी माणूस लागतो. बायांबरोबर बोलायचं म्हणजे नंतर थोडा धडका मार झाला म्हणजे काहीतरी नारायणरावचा खुनासारखा प्रकार होतो. तसा प्रकार घडून यायच्यासाठी ओळख करून घ्यायला कोण जातं? तुझ्याशिवाय कोण आहे विश्वल्ली? अजिबात जाणार नाही. पाठीमागं बऱ्याच वेळा मी बायांचा मार खाल्लाय, त्याच्यामधून शक्यतो बायांसह बोलणं टाळतो. कारण तुम्ही जाता का दोघा पैकी? मी गड्याशी लवकर बोलत नाही तर बाईशी कसं काय बोलत? मग आता तूच जा. माझ्याशिवाय कोण आहे वल्ली तुम्हाला? तुझा कर. काय जातो खरं. माझा पहिलाच अनुभव आहे. मी काही बाईचा मालबीर खाल्लेला नाही ना. जाऊन चौकशी करतो आणि मध्ये कोणी काही बोलला तर मी कानफाड फोडील. तुम्ही काय बोललो काय? तुला सांगतोय, मी पण ऐकतो ना. म्हणून तू ऐकत जा. हो, जाऊन चौकशी करतो मी. मध्ये काही कोणी बोलायचं नाही. त्याच्याला कोण काय बोलतो? जाऊ बिंदास.
थांबा थांबा तुझ्या तिच्या आईला घाबरत घाबरत मी त्या बाईकडे गेलो थांबा धोका काय रे अरे काय करा निघाला विचारपूस करायला चाललो होतो अरे अचानक माझ्या लक्षात आलं काय कुणाची विचारपूस करायला लागला बाईची मग आजकालच्या जमान्यामध्ये बाई असू किंवा घडी असू माणसाने हाताचा अंतर ठेवून बोललं पाहिजे आणि त्यातून ती बाई आहे बाईच्या सणगळा कापती माहिती का नाही तुला अरे पूर्वी ऐतिहासिक गोष्टी घडून गेल्या कोणत्या ध्वचा मा करून नारायणराव पेशव्यांची हत्या कोणी घडून आणली होती आनंदीबाईने बाईच होती का नव्हती आपल्या भारत देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची देखील हत्या एका बाईनच केली कमरावर टाइम बॉम्ब मारला त्याचा स्फोट घडून आणला त्याचाच त्यांचा अंत झाला तशी घातपाताची वस्तू जर त्या बाईजवळ असेल आणि तू त्या बाईची ओळख करून घ्यायला निघाला त्यातच तुझं काय बरं वाईट झालं तर 150 माणसं कोणी सांभाळायची कपाट व्हायची एखाद्या कारखान्यामध्ये उचलायला 10 मराव पण 10चा करता मरू नये तुझ्यासाठी मी चौकशी करणार मी मारणार इथं गणपती पुढे काय नको नको माझ्याकरता मरू नको लागू दे एखादा फोटो माझा इथं तुला जर तुझ्या बायकोला एकूण पाहिजे मारणार मी आणि जा मरजा तू मारणार मग आम्ही तिघं तुला पूर्ण तेवढंच काम शिल्लक राहिलंय बघा जाता जाता उरकून जा इथून गणपती उठला इथला आता मला वाचवा मोठं बॉम्ब वगैरे आहे का ते पाहतो मी बाईकडे गप्प बसा बाईकडे बॉम्ब उकलेलं एक नाही पाहिजे बाईजवळ काय असणार आहे भजे पाव खाणारी बाई ती काय तो भजे पाव बघा आपापल्या पप्पाच्या तुझ्या माहिती उसपाड्याची आवला तुझ्या पप्पा शिरायला उसपाड्याची आवणार होय रे अरे बांधणारीला मला बाईजवळ धोका आहे काय संकेत निरसन झालं काय बाईजवळ धोका आहे काय बाईजवळ बॉम्ब आहे बॉम्ब आहे कमरावर नाही मानावर नाही डोक्यावर सुद्धा नाही बघ हनवटीच्या खाली 2 बॉम्ब आहेत बेशरम खुशाल म्हणतो त्या बाईजवळ बॉम्ब आहेत आणि ते पण डोक्यावर नाही पाठीवर नाही कंबरावर सुद्धा नाही हनवटीच्या खाली 2 बॉम्ब मूर्खा ते का माणसं मारायचे बॉम्ब आहेत मग त्याला हात बॉम्ब म्हणतात तेवढाच कारखाना राहिला बघ भारतात शिल्लक तू इकडे भारतातलं सगळं प्लॅस्टिक गोळा कर आणि एक हातबॉम्बचा कारखाना काढ बर आणि इथे जेवढे बिगड लग्नाचे माणसं बसलेत ना त्यांच्या हातात जे डोडलू हातबॉम्ब तसंच कर नाद घालू का तुला ए तू काय म्हणला बाईकडे बॉम्ब आहे अरे हनवटीच्या खाली 2 बॉम्ब आहेत एक काम करू काय ते पोलीस साहेबांचं कुत्र त्या बाईच्या अंगून फिरू शोध करीन ना बॉम्बचं ते शोध नाही करायचं मग भाद्रपद चालू याचा विचार कर काय रे मग ते भाद्रपद चालू नाही ना तर काय तू बाईचं बॉम्बचं शोध मी काय डाबरमॅनची आवडत आहे का बाईच्या बॉम्बची शोध करू